तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मोदी मंत्रिमंडळात पवार शिंदेंनी मागितले कॅबिनेट, लवकरच फेरबदलाची शक्यता, नव्या चेहऱ्यांना संधी। अजित पवारांनी केले हिंदीचे समर्थन, मराठी गरजेचीच पण जगात संपर्कासाठी हिंदी व इंग्रजी आवश्यक। वादग्रस्त रणजित कासले पोलीस खात्यातून बडतर्फ, महानिरीक्षकांची कारवाई, पुण्यातून घेतले ताब्यात। धनंजय मुंडेंची आमदारकी संकटात, कासलेच्या ईव्हीएम संबंधीच्या दाव्यावर शरद पवार गटाचे नेते कोर्टात। अपघातग्रस्त रुग्णांना 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश, प्रत्येक महिन्याला किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार अनिवार्य। हिंदी सक्तीविरोधात आता टोकाचा संघर्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत इशारा। बीड पुन्हा हादरले, ध्वनी प्रदूषणास विरोध, महिला वकिलास बेदम मारहाण, अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील प्रकार। राज्यातील शिक्षकांना जूनपासून ड्रेस कोड, मंत्री दादा भुसे यांचे सूतोवाच। जूनपासून एटीएम मधून पीएफ रक्कम काढता येणार, केंद्रीय मंत्री मांडवीय यांची माहिती। EPFO 3.0 होणार कार्यान्वित। SC आरक्षणात आरक्षण, आंध्र प्रदेशमध्ये अध्यादेश जारी, 59 जाती 3 गटांमध्ये विभागल्या। अमेरिकेत भारतीय विद्यार्थी आले सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये 50% भारतीय। भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता समृद्ध जागतिक वारसा यादीत, भांडारकरमधील 6 हस्तलिखितांचा युनेस्कोमधून समावेश। जागतिक मंदीचा धोका नाही, IMFच्या प्रमुख क्रिस्टालिना यांचा विश्वास, महागाईची शक्यता। मे महिन्यात सर्वाधिक विवाहाचे मुहूर्त, एप्रिल नंतर जूनपर्यंत फक्त 27 दिवस विवाहांचे मुहूर्त। आणखी 5 दिवस तीव्र उन्हाचे, अकोला 44.2 तर पुणे 42.9 अंशांवर। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।